शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कर्जमाफी संदर्भातील अखेर फायनल संपलेली आहे। जवळपास 2,70,000 पेक्षा पण जास्तीचे शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफीतून अपात्र ते होणार होते। काल मुख्यमंत्र्यांनी एक ऐतिहासिक घोषणा जे की विधिमंडळाच्या कामकाजातून पावसाळी अधिवेशनातून केली, तो व्हिडिओ थोडक्यात इथे बघू शकता। यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्यानंतर वाजवा। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। तर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की 2019 अंतर्गत महात्मा फुले या कर्जमाफीत पात्र बसलेल्या शेतकऱ्यांना देखील आता 2 लाख रुपयापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय आता मी इथे घेतलेला आहे आणि सर्व काही मागण्या या विरोधकांच्या आणि शेतकरी नेत्यांच्या इथे मान्य केलेल्या आहे, अशी माहिती त्यांनी थेट सभागृहातून इथे आता शेतकऱ्यांना दिलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ तुम्हाला कसा मिळणार, तुमच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये जे आहे की कर्जमाफीची रक्कम कधीपासून जमा होणार आणि याद्या कधी येणार या संदर्भात काय अपडेट आहे, किती तारखेपर्यंत याद्या येणार, या जो काही आढावा आहे थोडक्यात मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर याची सर्व काही माहिती सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी, नक्कीच इथे व्हिडिओला पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो। आता त्याचबरोबर जे की बऱ्याचदा रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांचा बऱ्याचदा इथे उल्लेख करण्यात येत होता, जे नियमित परतफेड करतात बँकांना अशा शेतकऱ्यांचा, तर यांना देखील लक्षात घेऊन यांची देखील मागणी इथे मुख्यमंत्र्यांनी मान्य केली। त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची गुड न्यूज आहे, ती काय ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण इथे पुढे सांगणारच आहे। तर मित्रांनो, आता कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास इथे सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये देखील रक्कम लवकरातच जमा होईल। मुख्यमंत्र्यांनी सभागृहातून बोलत असताना थेट सांगितलंय की लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्यात येईल आणि सुरू देखील झालेली आहे, जी की समिती गठीत त्यांनी स्थापन केली, त्याच्या माध्यमातून जे आहे की मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या नावाच्या सर्व काही याद्या जाहीर करण्यात येणार आहे। जवळपास 20 जुलैच्या अगोदर सर्व काही याद्या शेतकऱ्यांच्या संपन्न होईल। पहिल्या याद्या ज्या आहे की मित्रांनो त्या 16-17 जुलैलाच इथे लागणार आहे किंवा त्याच्या अगोदर लागणार आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे, कारण की लवकरात लवकर याद्यांसंदर्भातील अपडेट्स त्यांनी तिथे जारी केलेले आहे। कर्ज खात्यामध्ये रक्कम देखील आता मित्रांनो याद्या जाहीर झाल्या की नक्कीच तुमच्या जमा व्हायला सुरुवात होईल। याच्यामध्ये पात्र शेतकरी ॲग्रीस्टॅकवरती रजिस्ट्रेशन, आधार प्रमाणीकरण आणि तुमचं आधार कार्ड जे आहे की बँक खात्याला कर्ज खात्याला लिंक असणं गरजेचं आहे, सर्व काही तरच तुम्हाला तिथे लाभ मिळेल। आणि मला तरी वाटतं की सर्व शेतकऱ्यांचं हे सर्व काही कामे ॲक्टिव्ह आणि ओके असायलाच पाहिजेत आणि ते असेलच। तर 16 ते 17 जुलै 20 जुलैच्या अगोदर पहिल्या याद्या ह्या कर्जमाफीच्या प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही पात्र असाल, जर कधी पात्रतेत बसले तर नक्कीच तुमच्या नावाच्या याद्या तिथे फलकवर येऊन देऊन तुमच्या गावच्या डीवरती, ग्रामपंचायतवरती, पंचायत समिती कार्यालयासमोर, कुठं पण जे पण काही सरकारी कार्यालय असतात तिथे, आणि तुमच्या खात्यामध्ये जे आहे की तब्बल 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज खात्याची रक्कम तिथे जमावण्यास सुरुवात होणार आहे आणि तुमचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज तिथे माफ होणार आहे। खुशखबर हीच आहे की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये माफीत बसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता 2 लाख रुपयाच्या सरसकट कर्जमाफीचा लाभ इथे मिळू लागला आहे। तर मुख्यमंत्री महोदयांचे जनतेच्या वतीने खरंच आभार मानलाच पाहिजेत। त्याचबरोबर मित्रांनो, आता जे नियमित कर्जदार शेतकरी यांच्या देखील बऱ्याचदा इथे उल्लेख करण्यात येत होता, यांच्यासाठी काय लाभ आहे, तर मित्रांनो ही जी मागणी होती ती मुख्यमंत्री साहेबांनी इथे मान्य तर केलेली आहे। कर्जबाजारी जेवढे पण काही नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना जे की अतिरिक्त वाढ करून जे काही प्रोत्साहन अनुदान देण्याचं त्यांनी ठरवलं आहे 50,000 रुपये, त्याच्यामध्ये अतिरिक्त वाढ करून 1 लाख रुपये देण्याचं। तर ह्या मागणी संदर्भात अद्याप फायनल निर्णय कुठेही समोर आला नाही किंवा याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात कोणतेही काही बोलले नाही, परंतु नक्कीच त्यांना देखील 1 लाख रुपयापर्यंतच अनुदान मिळेल अशी माहिती आता सांगण्यात येऊ लागली आहे मित्रांनो। कारण की बऱ्याचदा शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून, विरोधी नेत्यांच्या माध्यमातून, विरोधी पक्षातील ही मागणी बऱ्याचदा लावून धरण्यात आली होती की रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांवरती कोणताही अन्याय न होऊ देता त्यांना देखील 1 लाख रुपयापर्यंतचं प्रोत्साहन अनुदान मंजूर करा। तर मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात ठोस तर माहिती देताना कुठेही आपल्याला दिसून आले नाही, परंतु सांगण्यात येऊ लागलं आहे बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून की त्या देखील शेतकऱ्यांना इथे लाभ मिळणार आहे, तर म्हणजे 1 लाख रुपयापर्यंतचा। तर हे जे महत्त्वाचं अपडेट कर्जमाफी संदर्भात होतं, मला आपल्यासोबत शेअर करा। व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच चॅनलला करू शकता। खूप खूप धन्यवाद।